मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आणि घाट विभागात वेग मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणांमध्ये आरटीओने एसटी बस चालकांकडून 80 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी शशी थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्यासह 7 खासदारांचं शिष्टमंडळ लवकरच विदेशी दौऱ्यावर जाणार आहे। बॉयकॉट आमिर खान ट्रेंड सुरू होताच आमिर खान प्रोडक्शनने सोशल मीडियावरील आपला लोगो हटवून तिरंग्याचे चित्र डिस्प्ले पिक्चर मध्ये लावले आहे। 2025च्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली जात आहे। दक्षिण आशियात कोविडच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे। सिंगापूरमध्ये आठवड्यात 14,200 प्रकरणं नोंदवली गेली आहेत, 28% वाढ। पाकिस्तानने भारताच्या तिसऱ्या देशांच्या माध्यमातून माल निर्यात करण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबई एअरपोर्ट आणि ताजमहल हॉटेलला बॉम्बने उडून देण्याची थेट धमकी, तपास सुरू। पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या पूररेषेत बांधलेले 29 बेकायदेशीर बंगले अखेर जमीनदोस्त होत आहेत। अमित शहांना फोन करू का? ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन, संजय राऊतांचा दावा। केदारनाथमध्ये मेडिकल हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाला, जैविक हानी टळली।